नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। कौडगाव जांब बाळूमामा देवालय येथे तृतीय वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। राजमाता श्रीमती छत्रपती कल्पना राजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती। नगर तालुक्यातील कौडगाव जांब बाळूमामा देवालय येथे तृतीय वर्धापन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। पंचदिनात्मक कीर्तन महोत्सव यावेळी संपन्न झाले। या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री कल्पना राजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती। 5 दिवस विविध हरिभक्तपरायण महाराजांच्या उपस्थितीत कीर्तन सोहळे रंगले होते। तर शुक्रवारी हरिभक्तपरायण माऊली महाराज पठाडे यांच्या कीर्तनाने सांगता होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। बाळूमामा देवालय येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात हजेरी नोंदवली। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट महेश शेडाळे आणि मित्रमंडळाच्या वतीने राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पना राजे भोसले यांचे स्वागत करण्यात आले। तर बाळूमामा देवालय कौडगावच्या वतीने लखन महाराज खर्चे यांनी आभार मानले। तसेच या दिवशी ॲडव्होकेट महेश शेडाळे, नितीन लांडगे, माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले युवा प्रतिष्ठान अहमदनगरच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। 8 नोव्हेंबर 2023 रोजी राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पना राजे भोसले यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित असताना त्या दिवशी हरिभक्तपरायण समाधान महाराज शर्मा यांचे अप्रतिम असे कीर्तन झाले। प्रतिनिधी अजर सय्यद, नगर न्यूज 24 अहमदनगर। हरिभक्तपरायण शर्माजी महाराज, बाळूमामांचे भक्तगण, बंधू भगिनींनो, आज बाळूमामांचा हा प्रोग्राम आहे म्हटल्यानंतर आम्ही नाही म्हणू शकत नाही। त्यात ॲडव्होकेट महेश शेडाळे यांनी असा आग्रह केला की त्या आग्रहाला देखील माझ्या ठिकाणी कोणी नाही म्हणू शकलं नसतं। बाळूमामांचे खूप आजकाल त्रस्त झालेला आहे। त्यांना देव मानतात। त्यांचा मला सांगण्यात आलं त्यांचा जन्म कर्नाटकमध्ये चिकोडी गावच्या तिकडे अकोट या गावात झाला। ते फार मोठे संत होते। अतिशय साधेपणाचं राहणं, जेवण देखील त्यांनी साधेपणाचं, भाकरी भाजी आणि बकऱ्यांमध्ये ते शिवारात राहायचे। आज त्यांचा संपूर्ण जनसमुदाय एवढा मोठा झालेला आहे। आमच्या साताऱ्यात देखील ते बकरे घेऊन आले होते त्यांचे शिष्यगण। तर असे हे एक महान व्यक्ती, म्हणजे जसं आपण साईबाबांना मानतो त्याच प्रमाणात आता बाळूमामांना देखील मानायला लागलेले आहेत। आणि आज त्यांच्या मंदिराचं भूमिपूजन आहे असं म्हटल्यानंतर ते आमच्या हस्ते, तेव्हा मी स्वतःला खरोखर भाग्यवान समजते की हे पवित्र काम आपण गावकऱ्यांनी मला दिलेलं आहे। तेव्हा मी आपल्याला थँक्यू म्हणते, आपले आभार मानते की हे फार मोठं आणि पवित्र काम आम्हाला तुम्ही सोपवलेलं आहे। फार अतोनात उपकार होते, म्हणजे इथपर्यंत की कोणी त्यांच्याकडे गेलं तर समाधानानेच परत यायचे। असे बाळूमामा होते
आणि त्यांच्याविषयी बोलावं तेवढं कमीच आहे. आज हे शर्मा साहेब हा बाबा ते त्यांचं कीर्तन ह्या तिथे ते ठेवलेलं आहे. आणि कीर्तनकार म्हणजे समाज, खऱ्या अर्थाने समाज सुधारक आहे. त्यांचं ते जे उपदेश करतात ते सगळ्यांच्या हिताचंच असतं. आणि त्याचप्रमाणे सगळे कान देऊन कीर्तन ऐकत असतात. आजकाल कीर्तन फार कॉमन झालेलं आहे. सगळीकडे कीर्तन हे लोक कीर्तनाचा प्रोग्राम आयोजित करतात आणि लोकांना ते आवडतं. त्याच्यात फार मोठा गाभा असतो. समाज सुधारक म्हणजे जे त्यांना करून घ्यायचं आहे लोकांकडनं ते त्या मेंदूमध्ये फिट बसेल अशा शब्दात ते सांगत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट 13वे वंशज, आपले आराध्य दैवत माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री, आपल्या सर्वांच्या लाडक्या राजमाता कल्पनाराजे भोसले या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालेले आहेत. या निमित्ताने आज आदरणीय समाधान महाराज शर्मा यांचं या ठिकाणी कीर्तन सेवा होणार आहे. आज या ठिकाणी आपल्या भागामध्ये बऱ्यापैकी दुष्काळ पडलेला आहे, पण या ठिकाणी आज छत्रपतींचा पदस्पर्श झाला आणि पावसाने आज हजेरी लावलेली आहे आणि इथून पुढे छत्रपतींचा आशीर्वाद आपल्यावर असंच राहणार आहे. या आपल्या कार्यक्रमासाठी आपले सर्वांचे लाडके माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हेही उपस्थित राहणार होते, परंतु काही कारणास्तव त्या येऊ शकले नाही. त्यामुळे राजमाता यांचं एवढं वय झालं असतानाही, त्या आजारी असतानाही आवर्जून फक्त आपल्या आग्रह खातर येथे आलेले आहेत. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.